एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करणे म्हणजे काय? म्हणजेच त्या व्यक्तीचा आदर करणे, त्या व्यक्तीशी कायमपर्यंत शेवटपर्यंत स्वतःला जोडून घेणे, त्या व्यक्तीला सपोर्ट करणे, त्या व्यक्तीचा मान सन्मान करणे, आदर करणे, म्हणजेच त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये राहणे, त्याच्याशी पूर्णपणे संलग्न होणे. आणि जी व्यक्ती खरोखर इतरांवरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती करत असते, ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रीतीच्या वर्तुळामध्ये असते, त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये असते, त्या व्यक्तीशी ते एकरूप झालेली असते, त्या व्यक्तीची आज्ञा पाळत असते. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ते सांगत आहे, तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहा, प्रेमामध्ये राहा, म्हणजेच माझ्या आज्ञा पाळा. आज्ञा तोडण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा आपण परमेश्वरावरती प्रीती करतो परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही, तेव्हा आपली प्रीती कुठेतरी कमी पडत असते, किंवा आपली प्रीती ही जास्त खोलवर गेलेली नसते, अथवा ती खोटी देखील असू शकते. आणि म्हणून जेव्हा आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो, त्याच्या प्रेमासाठी आपण आज्ञा पाळतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रीतीमध्ये आपण खोलवर जात असतो. त्या व्यक्तीचा प्रीतीचा अनुभव आपल्याला पूर्णपणे आलेला असतो, आणि त्या व्यक्तीला इजा करण्याची आपली मुळीच इच्छा नसते. परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या प्रीतीमध्ये नसते, ती आज्ञा पाळत नाही, आज्ञेचा भंग करत असते आणि परमेश्वराला दुखावत असते. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की माझ्या प्रीतीमध्ये राहा, म्हणजेच स्वतः भोवती प्रीतीचं आवरण किंवा कवच चढवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची सैतानी शक्ती आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. कोणीही आपल्याला परमेश्वरापासून हिरावून घेणार नाही. आज आपली प्रीती किती खोलवर आहे, किंवा आपण परमेश्वराच्या प्रीतीमध्ये आहोत का? आणि प्रीतीमध्ये असल्यानंतर आपण त्याच्या आज्ञा पाळतो का, की आपण आज्ञा तोडण्याचा प्रयत्न करतो? ते आपण नक्कीच तपासून पाहूया. याच्यावरती आपण मनन चिंतन करूया. कारण प्रीतीमध्ये वाढणे, राहणे म्हणजेच एका फांदीप्रमाणे झाडाची संलग्न होणे, एका फांदीप्रमाणे झाडाला चिकटून राहणे, आणि त्या झाडाकडून सर्व जीवनसत्व घेणे. आपलं झाड, आपली वेल ही प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या प्रीतीमध्ये राहतो, तेव्हा आपण पूर्णपणे त्याला जोडले गेले जातो, आणि त्याच्यामधून निघणारा जीवन रस, जीवनाचा आनंद आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. आज त्या ख्रिस्ताकडे येऊया, आपण आपलं जीवन त्याला समर्पित करूया, त्याच्याशी संलग्न राहूया, त्याच्या प्रीतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया, आणि त्याच्या आज्ञा पाळून आपण त्या प्रीतीचा अनुभव इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.